एप्रिल महिनाही उलटला आणि मे आला तरी हप्ता आला नाही। लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का? आम्ही अपात्र तर झालो नाही ना? KYC पूर्ण असूनही हप्ते जमा झाले नाहीत, काय कारण असेल? हप्ते का बंद झाले आहेत? यांसारखे प्रश्न महाराष्ट्राच्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनात सध्या घर करून बसले आहेत। तुम्हीही यापैकीच एक असाल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। अशाच काही प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। पण व्हिडिओ सुरू करण्याआधी एक विनंती, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सगळ्यात आधी तर लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद झालेली नाही आणि ती अशीच चालू राहील, निदान आगामी निवडणुकापर्यंत तरी। तेव्हा लाडकी बहीण योजना बंद झाली हा समज तरी मनातून काढून टाका। आता दुसरा प्रश्न, अपात्र झालो आहे का? हप्ते का बंद झाले? तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता अजून कोणालाच मिळालेला नाही बहिणींनो, ही गोष्ट लक्षात ठेवा। जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल तर तुमचे या दोन्ही महिन्यांचे पैसे नक्की जमा होतील, तेव्हा काळजी करू नका। लाडकी बहीण योजनेची KYC करताना काही चूक झाली असेल अशांना KYC दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंत संधी देण्यात आली होती। ती मुदत आता पूर्ण झाली आहे। ज्या महिला यासाठी पात्र आहेत अशा महिलांचे मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्यांचे हप्ते जमा होतील। आता या योजनेच्या निधी वितरण प्रक्रियेबाबत थोडक्यात माहिती घेऊया। सगळ्यात आधी वित्त विभागाकडून निधी वितरित करण्यासाठी मंजूर केला जातो आणि त्यानंतरच राज्य सरकारकडून योजनेच्या निधी वितरणाबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं जातं, त्यालाच आपण GR म्हणतो। आणि हा GR प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील काही दिवसातच संबंधित निधी वितरित केला जातो। परंतु सरकारकडून अजूनपर्यंत अशा कोणत्याही प्रकारचा निधी वितरणाचा GR प्रसिद्ध करण्यात आलेलाच नाही, त्यामुळे कोणत्याही महिन्याचा निधी अजून वितरित झालेला नाही। त्यामुळे तुम्ही अपात्र आहात, तुमचे हप्ते बंद झाले आहेत, हा विषय डोक्यातून काढून टाका। आता राहिला प्रश्न तो म्हणजे हप्ते कधी जमा होतील? तर मित्रांनो, आताच KYC दुरुस्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यातून पात्र झालेल्या महिलांची माहिती गोळा करून त्यांचा डेटा एकत्र करून त्यांना या योजनेसाठी पात्र करण्याची प्रोसेस सध्या सुरू आहे। यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु साधारणतः मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मागील 2 महिन्यांचा म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा मिळून एकूण 3000 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात। तसेच KYC तील त्रुटींमुळे ज्यांची हप्ते जमा झाले नव्हते अशा महिलांचे देखील मागील सर्व हप्ते शक्यतो जमा केले जातील। याबद्दलची कोणतीही अधिकृत घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही। जर तसं काही अपडेट आलंच तर आपल्या चॅनलवरती त्याचा नक्की व्हिडिओ बनवला जाईल। त्यासाठी आता चॅनल सबस्क्राईब करा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील कोणतेही गैरसमज करून घेऊ नका। तुम्ही पात्र असाल तर तुमचे हप्ते नक्की जमा होतील। तुमचे अजूनही काही प्रश्न असतील या योजनेसंदर्भात तर कमेंट करून नक्की विचारा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वाची अपडेट घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।